नियुक्ती 2005 पूर्वी तर अनुदान 2005 नंतर मिळाल्याने तांत्रिक कैचीत सापडलेल्या शिक्षकांवर गेली 17 वर्षे सुरू असलेला अन्याय लवकरच दूर होणार आहे। शिंदे फडणवीस सरकारने 31 मे 2005 पूर्वी जाहिरात देऊन नियुक्तीची प्रक्रिया सुरू झालेल्या आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। या घोषणेमुळे जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग बहुतांशी मोकळा झाला आहे, पण अजून प्रत्यक्षात परिपत्रक निघालेले नाही। त्या वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असे शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी सांगितले। आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या निर्णयाला मान्यता मिळवून शासन निर्णय निघण्याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे। 2005 पूर्वी नियुक्त होऊनही तांत्रिकदृष्ट्या पेन्शनपासून वंचित शिक्षकांना न्याय देण्याच्या आमच्या प्रयत्नांना शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे यश आले आहे। आता मंत्रिमंडळात मंजुरी आणि शासन निर्णय निघेपर्यंत याचा पाठपुरावा करत राहू। 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांनाही पेन्शन द्यावी या मागणीसाठी पाठपुरावा सुरूच आहे, असे शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हा सचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहम्मद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, सोनाली अकोलकर आणि विना अनुदानितच्या अध्यक्षा रुपाली कुरुमकर आदींनी सांगितले आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।